आले बोलती एक होती ती चांगली ती गेंडी. काय गेंडी तुझ्या बापाच्या घरचं खाते का ग? तुझ्या बापाच्या घरी नाही मिळते का? हा चांगली किंवा पोरगी मिरगी आहे स्वतःची नाही दाखवायचं कधी पण काय म्हणजे तुझी लायकी ती दुसऱ्यांना समजते का? गेंडी जाडी. अरे बाबा जेवढं तुम्हाला तुमचा पगार नसेल ना आमच्या मच्छीच्या फळ्यावर असतो. मी तर बघितलं पण नाही बाबा जेवण म्हणत तर आपण कोणाला बाबा या बरं जेवायला आम्ही बोलतो बाबा या आमच्या घरी या जेवायला काही आमच्याकडे स्वागत करते. हा या जेवायला या सगळं भेटतं आपल्याकडे. विमल विमल हा विमल खाते मी. विमल आपण तुम्ही वाढला सर आहे ना एक दिवसचा पगार जेवढा महिन्याचा पगार असेल ना एक दिवस मम्मी सोबत फिरा. मी पण नाही फिरत मम्मी सोबत फिरा. मेहनत बघा आणि तुमची मेहनत बघा. तुम्ही जागेवर 11-12 वाजता नाही पडले खाली तर नाव चेंज आणि तुमचा पैसा पण एका महिन्याचा पगार एवढी तिची मेहनत आहे. आंटी आणि अंकल आले होते एकदम खास आहे आपले. हा एकदम वयस्कर पण आहे खूप आहे आणि त्यांनी गिफ्ट घेऊन आले मला गोड गोड मिठाई हे सगळे असे पॅकेट आहे. म्हणजे असं आहे बघा आमचं हे परिवार. आमचे जेवढे पण गिरायक आहे मी त्यांना कोणाला मावशी कोणाला मामा म्हणतो कोणाला आंटी कोणाला अंकल असं म्हणतो. आणि बघा त्यांचं प्रेम खूप आहेत असे लोक एकदम खूप प्रेम करतात आणि मम्मीला प्रेम करतात मला प्रेम करतात. आणि त्यांचे फोटो टाकतो मी. त्या अंकलचं वय 93 असं असेल आणि आंटीचं 85 असं असेल म्हणजे आसपासच आहे. आणि बघा केवढे एकदम जीवापार प्रेम करणारे लोक पण आहेत. नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरेच का. आज मंगळवार आहे. आपली बॅटरीची बघा बॅटरी किक मारायला लागायची ते तर बॅटरी लावतात आहे. बाई लगा रहा बॅटरी. लाईट भी नाही ना सर. लाईट भी नाही ठीक आहे. गाडी धुवायची होती तर लाईट नाही त्याच्याकडे नवीन बॅटरी लावली. बघा गाडी बघा फर्स्ट स्टार्ट मध्ये स्टार्ट आहे एकदम स्टार्ट. म्हणजे खूप त्रास होत होता मला किक मारायची घडी घडी. धंद्यावर नाही आणि आज पुरा कामड्याची लाईट गेलेली आहे पूर्ण. सगळे बघा बाहेरच आहेत लोक. घरी आलो मम्मी बघा काय म्हणते धावण्या हे धावण्या. एक बाई म्हणली तुझी मम्मीला काय काय चांगलं चांगलं खाऊ घालते. या ना तुम्हाला पण देते खायला. घरी असले का बनवते काही म्हणून चालतो. आणि जेवणच एकदम मम्मीला किती जणांचं सांगा हा सांगाल बनवून देईल आणि एकटी कराल ती. भांडे बिंडे नाही लागत. हा ते माझ्या कॅटेगरी मध्ये नाहीये भांडे बिंडे घालायचे. भांडे लादी आणि एक बोलत होती एक काय बोलता धावण्या भाकरी नाही वाजायचं लावऱ्या बनवायचं. आणि एक म्हणत होते काय एक ताई होती ती म्हणत होती पहिले तुम्ही खावा म्हणजे तू खा पहिले नंतर ते दुसऱ्यांना. कोलंबी आम्ही खातोच आणि तुम्हाला पण नंतर खायला पण तुम्ही खाऊ नाही शकत तर आम्ही काय करू शकतो आहे की नाही. आणि चांगली मच्छीची चांगलाच भाव असतो लक्षात ठेवा. सडलेला पडलेला 200-500 रुपये भाव असतो. ती वेगळी कोलंबी होती. आणि मी कोणाला आधी व्हिडिओ पण करतो तर मी मच्छीचा भाव सांगत नाही. आम्ही खातो आणि तुम्हाला पण सांगतो खायला या पण तुम्ही खात नाही तर काय करा. आणि आम्ही तर खाऊ आम्ही विकतो म्हणजे खाऊ. आणि आमचं तेच आहे तेच काम आहे आमची आणि आमचं खाणं तेच आहे. आता तुमचा प्रॉब्लेम बोलायला काय कुणी काही बोलतं लक्ष नाही द्यायचं. आपण लक्ष देतो सांगतो. आणि
हे बघा तिथं काहीच दाखवत नाहीये तरी पण घरचं काहीच दाखवत नाही. घरी तर असं 5 पक्वान असतात आमच्याकडं. मटन, मच्छी डेली डेली. आमच्या घरामध्ये सगळे खायची शौकीन आहे. मटन बसून, मच्छी बसून डेली असं नाही का त्यातून बनवायला. आमच्या घरी रोज असतं, रोज सदा. या तुम्हाला 2 मिनिटात आणि एक होती चांगली गेंडी. काय गेंडी? तुझ्या बापाच्या घरचं खाते का ग? तुझ्या बापाच्या घरी नाही मिळवते का? हा, चांगली तिला पोरगी बिरगी आहे. काय बोलायचं, स्वतःची नाही दाखवायचं कधी पण. काय म्हणजे तुझी लायकी ती दुसऱ्यांना समजते का? गेंडी जाडी. अरे बाबा, जेवढं तुम्हाला तुमचा पगार नसेल ना, आमच्या मच्छीच्या फळ्यावर असतो. आम्ही सांगत नाही जास्त, कोणाचं लफड्यामध्ये पडत नाही. आणि आम्ही कोणत्या देवानी तोंड दिलं ना, महादेवानी, तर तोंड सांभाळून बोलत जावं. हा आम्ही शौकनी करतो, आम्हाला आवड आहे. त्याच्यामध्ये तुमच्या पोटात दुःख ना, तर औषधं घ्या. भरपूर औषध आहे, ते घ्या. ये ना सोनू, ज्याची जशी सोच असते ना. काय करा, आपण बोलत नाही, पण ती बाई असून ना, एक बाईला बोलते म्हणजे किती तिला पोरगी आहे, भारी आहे. काय बोला, एक लेडीजला बोलते म्हणजे तिची कॅटेगरी मध्ये असतात रे त्या. माझं डोकंच फिरलं बाबा. हा ठीक आहे, विमल. हा विमल खाते मी. विमल आपण तुम्ही वाढला सर आहे ना, एक दिवसचा पगार, जेवढा महिन्याचा पगार असेल ना, एक दिवस मम्मी सोबत फिरा. मी पण नाही फिरत, मम्मी सोबत फिरा. ती कशी करत ना, हे बघा आमची मध्ये. नंतर तिची मेहनत बघा आणि तुमची मेहनत बघा. तुम्ही जागेवर 11-12 वाजता नाही पडले खाली तर नाव चेंज. आणि तुमचा पैसा पण एका महिन्याचा पगार, एवढी तिची मेहनत आहे. आणि ती विमल काय बरं खाते, कारण की काही ना काही थोडंफार शौक लागतो. हे बघा, हे आमची बरी दाखवते बघा. खाते तर तुम्हाला काय प्रॉब्लेम है? अरे दंगे की चोट पे खाती हो, दिखाती नहीं हूँ कि हाँ मैं शरीफ हूँ करके. इस बात से सब बातों से शरीर है, सिर्फ विमल गुटके से प्रॉब्लेम. माणसाला काय ना काय छंद असायला पाहिजे. अरे करोडो घेतात ऍड करायची, त्यांना बोलतात का तुमच्यात दम आहे का? अजय देवगण करतो करोडो घेऊन, सगळे करतात. पण आम्ही बघा वापरून, आम्ही स्वतःची मेहनत असते ती आम्ही करतो. मम्मी खाते, मी बिलकुल नाही, काहीच नाही, बिनव्यसनी आहे. पण मम्मी करते कारण की तिची मेहनत. ती 2:30ला उठते, 3ला जाते, मग नंतर येता इथं 8 वाजतात, मग नंतर 3 वाजतात. 3ला इथं आम्ही घरी येतो, नंतर वापस 5ला जायला लागतं, नंतर परत 10ला घरी यायला लागतं. म्हणजे 1 तासाची झोप असते बस. बाकी तुम्ही 1 दिवस 2 दिवस काय 1 दिवस जिगर लागतो खायला, तुझ्यात जिगर नसेल. दुसऱ्यांना बोलायच्या टायमाला ना तोंड सांभाळून बोलायचं. आणि हिंमत आहे या समोर, मग दाखवतो. आंडू पांडू नाहीये. हा, हे असे लुच्छ पुच्छ नाहीये का व्हिडिओ करत असेल. शोकनी करता, गुगल वर पण सर्च करा, सगळ्यात आधी मी आहे. जरा तोंड, देवानी तोंड दिलंय ना, तोंड सांभाळून बोला. आणि आता पुढं मी तर बघितलं पण नाही बाबा. जेवण म्हणून तर आपण कोणाला बाबा या बरं जेवायला, आम्ही बोलतो बाबा या आमच्या घरी, या जेवायला. काय आमच्याकडे स्वागत करते. हा, या जेवायला या, सगळं भेटतं आपल्याकडे. या धावण्या खायला, नीट या आमच्या धावण्या खायला या. असते बघा, नेहमीप्रमाणे 3 वाजले. इथं भजी आहे आणि इथं बघा डोसा. कोणाला काय म्हणतात, धावण्या पण म्हणतात, डोसा धावण्या होता. धावण्या, शेंगाची भाजी, प्युअर व्हेज. याच्यामध्ये दही टाकलेली आहे, खायला तर मस्त लागते. या जेवायला मस्त. मम्मी आहे तर जरा वेगळं. मम्मी गावी गेली ना, कोलंबी नाही तर मम्मी असते तेव्हा जेवण मस्त वेगळी. माझी बजी बघा, देशी जेवण मध्ये आहे का? मध्ये इकडे बघ, दोडे बिडे कशी करते ती. या जेवण
पण गेलं, दुपार होती तर झोपलो, आराम केलो आणि काल पूर्ण दिवस आरामच आराम, झोपलोच होतो. मग आजचा ब्लॉग मंगळवार आणि काय आता झोप झाली आहे. आता मच्छीला जातो, काहीतरी काम. घरी बसल्यावर लय कंटाळा येते, झोप पण येत नाही, काही पण नाही. मग जरा आता चाललोय मच्छीवर. उद्या संकष्टी तर होईल थोडाफार गिऱ्हाईक. मागच्या साईडला आलो, इथं काट जावली, कारण की पुढं पार्किंग नो पार्किंग असते 6 ते 9. म्हणजे एवढ्या पण आहेत ते गाड्या बघा, तिथं असेल गाड्या. आणि मेलाचं बघा अर्धा सेटअप इथंच राहिला आहे, हाडून येत आहेत. चला आपलं काम करूया. मला आपलं ऑफिस ओपन म्हणजे आपलं मच्छीचं दुकान बघून झालं, कसलं बघून होते. आणि अजून चालू आहे माझं बघा. हिला कोलंबी आवडते, जी आली आम्ही मी बसलो ना लगेच येतो माझा 4-5 खाल्ल्या. एक आंटी आणि अंकल आले होते, एकदम खास आहे आपले. हा एकदम वयस्कर पण आहे, खूप आहे. आणि त्यांनी गिफ्ट घेऊन आले मला, गोड मिठाई, हे सगळे असे पॅकेट आहे. म्हणजे असं आहे बघा आमचं हे परिवार. या आमचे जेवढे पण गिरायक आहे, मी त्यांना कोणाला मावशी म्हणतो, कोणाला मामा म्हणतो, कोणाला आंटी, कोणाला अंकल असं म्हणतो. आणि बघा त्यांचं प्रेम खूप आहेत. असे लोक एकदम खूप प्रेम करतात आणि मम्मीला प्रेम करतात, मला प्रेम करतात. आणि त्यांचे फोटो टाकतो मी. आम्ही माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा आंटी आणि अंकलनी मला पार्टी दिली होती. हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो, ते टाकतो मी फोटो. भारी वाटलं. आणि त्या आंटीला चालता पण नाही, तरी पण ती अशी चालत होती, एकदम अशी लांब होती तिथं चालत येत होती. खूप प्रेम आहे, खूप प्रेम. या ऑफिसच्या मुळे म्हणजे मच्छीच्या दुकानामुळं खूप प्रेम भेटतो. म्हणजे आपली जशी बोली आहे बाबा, गोड एकदम मनापासून बोलतो आपण आणि चांगली वस्तू देतो. त्यांनी काल आले होते ॲक्च्युली मच्छी घ्यायला. मी मच्छी घेतली आणि आज मग असं गोड दिलं. जाणार एक दिवस आणि दाखवणार, आणि आता फोटो टाकणार आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा, माझं लग्न झालं होतं तेव्हा. लग्नाच्या नंतर मला पार्टी दिली होती मस्त पैकी. बोला आइये आइये. खूप भारी वाटलं. त्या अंकलचं वय 93 असं असेल आणि आंटीचं 85 असं असेल, म्हणजे आसपासच आहे. आणि बघा केवढे एकदम जीवापार प्रेम करणारे लोक पण आहेत. खूप भारी वाटतं. 8:30 वाजले, इथं आका पण होती मच्छी सोबतला. चाललोय घेऊन मिठाई पण घेऊन जातो. अक्का संपला का माल? संपला. माझा पण थोडा राहिलाय, थोडा संपलाय. उद्या संकष्टी म्हणून आज गिऱ्हाईक झालं आम्हाला मस्त आहे. उद्या संकष्टी आहे, 6 महिन्याची संकष्टी. 6 महिन्याची. हे बघा आंघोळ बिंगोड करून आलो आणि दाखवतो. पूजा आता मिठाई खोलते. अरे वा, लाडू गायब झाले. मी आंघोळीला गेलो, लगेच पोरांनी खाल्ले, पूजाने पण खाल्ले, सगळ्यांनी. हे बघा मस्त आहे की ही शिरा. आणि हे काय माहिती, जे लाडू पेढा मस्त मस्त वेगळं. हा बघा शिरा वाटतं.
कसं वाटलं मध्ये छान. खाल्लं तुम्ही आम्ही निवड हे खाया हे खाया थोडंसं खाल्लं हे नाही खाया. 10:30 वाजले. मम्मी परत धावण्या बनवतीये. मम्मी ढोसा का धावण्या आहे का? म्हणजे याच्यामध्ये काय असतं सांग बरं. तांदळाचं पीठ, बस. आणि मग डोश्यामध्ये उसाची डाळ, याच्यात पण उडदाची डाळ. बनवू पण शकतात. अच्छा. धावण्याला फक्त तांदूळ घेतात धावण्यामध्ये तांदूळ. आणि ती लाल मठ आहे कोथिंबीर टाकून. ही बघा एक नंबर रात्रीचं जेवण एकदम. ही लाल मठ आणि कोलंबी टाकलेली बघा बारीक. हा भारी लागते खरंच. ठेचा वाटून. मी कधी भाजीपाला खाते पण ती म्हणून आहे ना मी खातो. आणि वय धावण्या मस्त एकदम. काय कोणची स्टाईल हे बघून घ्या. धावण्या दुपारी मोठ्या बनवून झालं छोट्या. बघा बघा कशी म्हणतो बघा. हा बघा, आई जेवतीये. जेवण खा. काय खाते आई? वांग्याची भाजी. मटण आणि वांग. मटन आणि वांग. हे आईला आणि मामांना आवडतं मटन. ऑलवेज स्टॉक भरलेला असतो. बसलो मी पण आता खाली. खाली मस्त वाटतंय. आणि केस बघा. केसाची जरा कुठली स्टाईल मारू जरा सांगा जरा. काहीतरी वेगळं पण मला लांबच केस पाहिजे. चांगलं वाटतं ते. छोटे केले ना नाही बरोबर वाटत. आमची बदी 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 गेम खेळते. काय बदे मला गेम खेळते बघा. दाखव गेम कशी खेळते. अरे बाबा आलं जेवण आपलं मस्तपैकी. हे धावल्या आणि कोलंबी बघा. कोलंबीची भाजी आणि ही लाल माठाची भाजी आणि त्यात कोलंबी. एक नंबर लागते. खाल्ली एक नंबर लागते. काय खाल्लं ना. मटण मटण खाल्लं. ही कोलंबीची भाजी आहे. या जेवायला या मस्तपैकी. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा. पण आपली पब्लिक मला किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे आवडते, व्हिडिओ बघतात, त्यांना खूप खूप धन्यवाद. माझा सपोर्ट करत राहा आणि जेवा, मेहनत करा, मस्त मस्त खावा.